श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण हनुमानाला अर्पण करा. फक्त या 5 वस्तू या वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात आपल्याला बजरंगबली दर्शन तर देणारच आहेत, पण त्यांच्या कृपेने फक्त 3 दिवसामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या, कोणत्या वेळेत अर्पण करायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी. स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्रांची तसेच माता सीताची पूजाही करून घ्यायची, कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामांची आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा पूर्ण विधीपूर्वक करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, फुले अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुले आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा. तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. या दिवशी घरी रामायण पाठ
करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. बजरंगबलींना प्रसन्न करण्याकरता आवर्जून आपल्याला बजरंगबलींना या 5 वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. समर्थ रामदास स्वामींचा 13 कोटी राम नामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुती त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना दर्शन दिले. त्यानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र रचले. या स्तोत्रात रामदास स्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्यांची स्तुती केली आहे. हनुमान जयंतीला हे स्तोत्र पठण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. हे पठण केल्यामुळे धन, धान्य, पशुधन, संतती आणि सर्व सुखांची आपल्याला प्राप्ती होते. बजरंगबलीच्या उपासनेने शनिग्रह पीडापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. आपल्याला याच्याकरता काय करायचं आहे, एक वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला 14 काळे अखंड उडीद हे टाकायचे. त्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा चेहरा पाहायचा आणि मग ते तेल आपल्याला मारुती रायाच्या चरणावर अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपल्याला शनिदोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर जर आपण बजरंगबली समोर चमेलीच्या तेलाचा दीपक प्रज्वलित केला तर त्यामुळे ज्ञात अज्ञात शत्रूची बाधासुद्धा नष्ट होते. हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या आराध्य देवाची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बल बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी अंजनीने हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळा घातली होती. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक सुद्धा हनुमानाला रुईच्या पानाची माळाही घालायला लागले. त्याचबरोबर बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत. म्हणूनच त्यांना 11 रुईच्या पानांची माळाही घातली जाते, ज्यामुळे बजरंगबली फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा बजरंगबलींना 11 रुईच्या पानांची माळाही आवर्जून हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे. तसेच बजरंगबलींना शेंदूर सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि त्यामागे सुद्धा एक छोटीशी कथा आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगून देते. एकदा बजरंगबलींना भूक लागली तेव्हा ते भोजनासाठी सीता माताकडे गेले. तेव्हा त्यांनी माता सीतेला सिंदूर लावताना बघितले. त्यांनी हैराण होऊन विचारले की माता, आपण शेंदूर का लावत आहे? तेव्हा सीतेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढते. हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदुराने स्वामींचे आयुष्य वाढत असेल तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील. तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतला आणि प्रभू श्रीरामांच्या सभेत पोहोचले. हनुमानांचा हा रूप बघून सर्व हसू लागले, परंतु श्रीराम स्वतः प्रति चे प्रेम बघून आनंदी झाले. त्यांनी हनुमानाला वरदान दिलं की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवारी हनुमानाला तुपासह शेंदूर अर्पण करेल त्यावर स्वतः रामाची कृपा राहील आणि त्याचे सर्व अडचणी दूर होतील. म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून मारुती रायाला तुपाबरोबर शेंदूर सुद्धा अर्पण करायचं आहे. तसेच हनुमानाला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून नारळसुद्धा अर्पण करायचं. नारळ अर्पण करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जो नारळ घेऊन जाणार आहे त्या नारळाला थोडासा शेंदूर लावायचा आणि त्या नारळाची शेंडी जी आहे ती बजरंगबली समोर ठेवायची आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर तो नारळ जो आहे तो तिथे आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. अर्धा भाग जो आहे तो आपल्या देवासमोर ठेवायचा, अर्धा भाग आपण प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. तसेच हनुमानाची पूजा करताना हनुमानाचे तत्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्यासाठी केवडे, चमेली आणि अंबर या गंधाचा उदबत्त्या ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत. म्हणूनच मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्याला या 3 पैकी कोणतीही एक प्रकारची उदबत्ती मंदिरामध्ये घेऊन जायची आहे. शेंदूर, रुईची पानं आणि फुले तसेच तिळाचे तेल यामध्ये हनुमानाचे
आकर्षित करण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून या सर्व वस्तू बजरंगबलींना अर्पण करायच्या आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. जय श्रीराम.